महाराष्ट्र शासन व जागतिक बँक यांच्या संयुक्त विद्यमाने स्मार्ट अंतर्गत सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील कवठे येथील प्रकल्पास आत्माचे संचालक सुनील बोरकर यांनी आज कवठे कृषी क्रांती शेतकरी उत्पादक कंपनीस भेट दिली। यावेळी आले व केळी, पपई, हळद इत्यादी पिकांची पाहणी करून उपस्थित शेतकऱ्यांसमवेत निर्यात आणि स्थानिक बाजारपेठेसंदर्भात तसेच हळद पीक उत्पादन वाढ व हळद पावडर निर्याती संदर्भात माहिती दिली। भारतात अनेक शतकांपासून रोजच्या स्वयंपाकात हळदीचा वापर होत आहे। हळदीतील कुर्कुमिन आपल्या शरीरातील सुपर अँटीऑक्सिडंट ग्लुटाथिओनची पातळी वाढविण्यास मदत करते, त्यामुळे कर्करोगाला प्रतिबंध होतो। मेंदूतील चेतापेशींची वाढ होण्यास आवश्यक असलेल्या एका रसायनाची पातळीही कुर्कुमिनमुळे वाढते। विस्मरण तसेच औदासिन्याची म्हणजे डिप्रेशनचा समस्या असलेल्या रुग्णांसाठी ही हळद फायदेशीर आहे, इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले। यावेळी हळद उत्पादक शेतकरी तसेच कवठे गावातील शेतीविषयी माहिती घेऊन महाराष्ट्र शासनाच्या अनेक योजनांची माहिती दिली। यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक अजय शेंडे, नोडल अधिकारी उपसंचालक कृषी व्यवसाय, जिल्हा अंमलबजावणी कक्ष सातारा, श्रीमती भारती गावडे, स्मार्ट साताऱ्याचे अधिकारी शशिकांत खाडगे, वाई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राहुल डेरे, कवठे कृषी क्रांती कंपनीचे संचालक मधुकर डेरे, अतुल डेरे, आनंदराव डेरे, प्रमोद डेरे, जयवंत डेरे, प्रवीण पोळ, वैभव डेरे, रवींद्र येवले, दीपक गुरव व कवठे कृषी क्रांती शेतकरी उत्पादक कंपनीचे सभासद उपस्थित होते।